सर्वप्रथम मला तर असे म्हणायचे आहे की जेव्हा दारोडा या गावी हिंगणघाट शहरामध्ये अंकिता पिसुड्डेवर त्या नराधामाने जे तिचा खून केला त्या घटनेमध्ये जन्मठेप नसून फाशीचे प्रावधान जर असते तर ह्या पुन्हा घटना झाल्या नसत्या। आज मुंबईच्या राज्यामध्ये 37 तुकडे एका महिलेचे करून टाकतात आणि आपण संपूर्ण जसेच्या जसे अन्याय झालाच नाही असे बसतो। पोलिसांचे काम पंचनामा आणि अत्याचार झाल्यावर आहे, त्यांना आमचा जय हिंदच आहे। पण हा जो मोर्चा आहे आज आर्वी नाक्यावर आम्ही सर्व वर्धावासी एकत्रित होऊन 17 तारखेला 8 वाजता आपल्या त्या अल्पवयीन मुली, काय वय होतीचं 9 ते 10 वर्ष, त्या मुलीवर जो अत्याचार झाला आणि या नराधामाची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी एक पारिवारिक जे नैतिक इज्जत राहते त्यासाठी एका जणांनी कंप्लेंट नाही केली, तिचे आईवडील शंकर भाऊंकडे आले होते, यांनी हा याचा दुसरा टाईम आहे, तेव्हा ती मुलगी तर 2.5 वर्षाची होती। ही सामाजिक विकृती आहे आणि हिचा नायनाट पोलीस विभाग अनायसे आम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये SP साहेबांच्या इथे बदली झाल्यामुळे जे चांगले ऑफिसर मिळाले हे तर वर्धावासीयांचे सौभाग्य आहे। अविनाश कुमार साहेबांच्या नंतर जी अशी ओपन दारू आणि त्या दारूतून झालेले हे क्राईम, तर SP साहेब मिळाले हे आम्हाला खूप आमचं सौभाग्य आहे। आणि आम्ही वर्धावासी जे एकत्रित झालेलो आहोत, आमचं म्हणणं असं आहे, पत्रकार बंधू, पोलीस बंधू आणि वर्धावासी असे 3 मिळून ब्रह्मा विष्णू महेश ह्या शंकर भोलेचा त्रिशूल जर ह्या क्राईमच्या छताड्यात खुपसला तर क्राईमचा नायनाट होऊन जाईल।